सदा सत्य की राह चलूं मैं, ये पाप के पग को कभी ना धरूं मैं। सदा भक्त की जय हो बाबा, सदा सत्य की जय हो बाबा, जय हो बाबा, तुम्हारी शरण में तांबडे बाबा। काय ते टक 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 वाजत टोचते ते टक 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 आमच्या कामाला। अहो मी तर तांबडे बाबाचं चिंतन गीत म्हणतो, तुम्ही तर टक 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 वाजवतो काय? ताल बेताला तुम्ही आणि कसले कागद नाचवताय माझ्या नजरेसमोर। आपण खूप काम करतो, तुम्हाला काडीचं काम करायचं बेअक्कल आहात तुम्ही। बोला संख्या बोला, कसले पेपर बोला, बोला ना संख्या। किती वेळ तुमच्या बोलण्याची वाट बघायची? बोला संख्या बोला, बोला लवकर बाबा सांगा, बोला लवकर। 2 जमिनीचे डील फायनल केलेत मी 2 जमिनीचे डील फायनल केलेत मी। हा मी हो सर, हा अभिनंदन संख्येत तुमचं सर्व मनपूर्वक अभिनंदन। तुम्ही बक्षिसास पात्र आहात तुम्ही पात्र। बाबा तांबडे बाबा बघा बघा या भक्ताकडे, या अहो ते तुमच्याकडे बघतायत तुम्ही, त्याने बघा तरी किमान। बाळाला तुमची महती पटली, तुमचं महात्म्य कळलं या माणसाला। चला दक्षिणा ठेवा, दक्षिणा ठेवा। अहो माहितीये 500 रुपये ते किती वेळा दाखवाल, ठेवा खाली। घेतले आशीर्वाद, मनपूर्वक घेतले आशीर्वाद। या नैन तुम्हारे दर्पण मेरा। मालक मी बक्षिसाच पात्र आहे म्हणाला, ते माझं बक्षीस तुमचं बक्षीस? त्याला 500 रुपये तांबडे बाबाच्या लाख मोलाच्या आशीर्वादाची किंमत करता तुम्ही? ते तुमचे 500 रुपये सुट्टे केले ना, ते फक्त 5 नोटा येतील। 1 लाखावर किती शून्य असतात माहिती आहे तुम्हाला? 500 रुपयासाठी लाख मोलाच्या तांबडे बाबाची किंमत नाही। या तुम्ही। मला एक शंका आहे। बोला। तुमचं नाव ना संख्ये नाही, शंके पाहिजे होतं। बोला। मालक, आपण ह्या चढ्या भावात जमिनी खरेदी करतो ना, लोकात आपल्याविषयी वाईट चर्चा आहे। मालक रागवू नका, खरं तर त्या मुधोळकरचा काटा काढण्यासाठी आपण खांदा शोधला, तो खोपकर। पण तो खांदा आपल्या खांद्यावर त्याची पोळी भाजत नसेल कशावरनं? काहीतरीच काय होतंय आता। कोण कसं पोळी वेळी भाजत, त्याला आपण पीठ तरी दिलं पाहिजे। या लोकांना बोलू दे काय बोलायचं, जा तुम्ही। अमिताभ बच्चनचा सिनेमा परत बघायला पाहिजे। गद्य समजून घेतलं पाहिजे त्यातनं। जहां तेरी ये नजर है मेरी जहां काही संबंध नाही। तेरी मेरी जहां मुझे खबर है, मुझे खबर है मुझे मी दादा ओळख आय माय सेल्फ। नजर है मेरी जहां मुझे खबर है। 80च्या दशकातली लोकप्रिय चित्रपट गीते हे पुस्तक लोकांना आणलं पाहिजे। त्यातलं गद्य समजून घेतलं पाहिजे। कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, छोड़ो बेकार की बातों को, कहीं बीतना जाय रहे ना। 80च्या दशकातली लोकप्रिय चित्रपट गीते पुस्तक ताबडतोब मिळवलं पाहिजे। बाबा कशी झाली तुमची मीटिंग? शालिनी मुधोळकर इकडे आल्या होत्या। तुम्हाला कोणी सांगितलं? माझ्या वॉचमनला कडक सूचना आहेत। मी नसताना इथे कोण आला कोण गेलं याची नोंद हवी। कशा करता आले होते? साहजिक आहे ना बाबा, आपण काल घटस्फोटाची नोटीस पाठवली त्यांच्या मुलाला।
सत्यजित मुधोळकर इतका गमकत कधी झाला की त्याला त्याची बाजू मांडण्यासाठी आपल्या आईचं प्याद पुढे करावं लागतंय? तसं नाहीये. म्हणजे मला नाही वाटत की आईंच्या येण्याबद्दल त्यांना काही माहिती होती. तोडगा सगळे एकाच माळेचे म्हणे. मला तर आता असं वाटायला लागलं ना, त्यावेळेस शालिनीबाई तुझ्या मागे खंबीरपणे उभ्या होता ना, ते सुद्धा त्यांचं एक नाटकच होतं की काय? तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो. बाबा प्लीज, एक माणूस चुकला म्हणून तुम्ही बाकी सगळ्यांवर शंका नका घेऊ. त्या एका माणसाच्या पापामध्ये सगळेजण सहभागी आहेत. घरातल्या सगळ्यांना माहिती होतं त्याचे त्या प्रियाबरोबर काय खेळ चालले ते. तेव्हा कुठे गेला होता शालिनीबाईंचा बाणा? सोड ग, तुम्हाला उगीच जास्त बोलायला लावू नकोस प्लीज. बाबा तुम्ही आणि बघ, आज मला एका डिनर मिटिंगला जायचं, मी जाईन. काही काळजी करू नकोस, तासा दीड तासाने परत येईन. काळजी नाही बाबा, पण तुम्ही पुन्हा कोण आहे सारखं सारखं? इन्शुरन्स वाले आहेत ते, जाऊ दे ना. तर मी काय म्हणत होते, तुम्ही पुन्हा दगदग सुरू केलीत आता. कामाचा भार काकावर टाकून आरामाचं रिटायर्ड आयुष्य जगायचं असं ठरवलं होतं ना तुम्ही, म्हणून कोल्हापूरला शिफ्ट झालात ना. आता पुन्हा इथे तुम्ही. जिद्दीची खोड आहे. बाबा, माझा आणि शुभ्राचा भार पडलाय तुमच्यावर, म्हणून तर नाही ना तुम्ही कामाचा पसारा वाढवला. पहिली गोष्ट म्हणजे तुझा आणि शुभ्राचा माझ्यावरती पिसा इतका सुद्धा भार नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे काम माझ्यासाठी स्ट्रेस बसतं. काय एखाद्या वेगळ्या कामामध्ये आपण जर लक्ष घातलं तर मग कोण आहे, एकदा घे तरी फोन आणि बोल त्याच्याशी, बोल. नाही नको, माझ्याकडे ते मी बोलतो, चल. नाही मी बोलीन ना नंतर बाबा. काय कमाल आहे, त्या इन्शुरन्स वाल्याला सांगा परत जर फोन केला ना तर तो असेल ना तिथे येऊन त्याला फटके देईल, कळलं? ते कटकट आहे. काय हवंय? तू हे बघा, तुम्ही भेटू शकतेस आज? मला नाही वाटत. मी घरी नको भेटूया, बाहेर भेटूया, एखाद्या कॉफी शॉप मध्ये, किंवा मग मिसळ खायला जायचं का, विथ एक्स्ट्रा मिरची. ठेवते मी फोन. फाजील मस्करी करण्याच्या मूड मध्ये मी नक्कीच नाहीये. मस्करी नाहीये मंजिरी, मला भेटायचंय तुला. कशासाठी? अगं डिवोर्सची नोटीस पाठवलीस मला, मग भेटून बोलायला नको? जे काय बोलायचं असेल ते आपले वकील बोलतील. आता लग्नात अंतरपाटाच्या दोन्ही बाजूला वकील उभे होते का? काय बोलायचं? ते जर फोनवर सांगता येण्यासारखं असतं तर भेटायचा आग्रह कशाला धरला असता? एक प्रॉमिस करतो, तुला ऑकवर्ड होईल असं काहीही बोलणार नाही, काहीही वागणार नाही. भेट ना प्लीज, प्लीज. ठीक आहे. संध्याकाळी 5 वाजता रंकाळ्याजवळच्या कॉफी शॉप मध्ये भेटू. डन. शुभ्रा काय करते? खेळते तिच्या आजोबांशी. तिला एखाद्या गोष्टीची भीती घालायची असेल तर चांगला ऑप्शन आहे. बागुलबुवाच्या ऐवजी आजोबा. हे बघा, माझ्या बाबांना तुम्ही असं. 5 वाजता रंकाळ्याजवळच्या कॉफी शॉप मध्ये. बाय. आत्या, मला थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. आत्या प्लीज, माझं म्हणणं ऐकून घ्या. मला माहितीये तुम्ही माझ्यावरती चिडलात, पण मला जे बोलायचं ते खूप महत्वाचं आहे आत्या, प्लीज. उचकट चुकट. हे बघा आत्या, प्रियाची नेमकी काय लायकी आहे मला सोडून फक्त तुम्हाला माहिती आहे, म्हणून तुमच्याशी बोलायला आली. हे बघा, प्रियाच्या बाबतीत दादांकडनं चूक झाली आहे, मान्य आहे, पण
तुम्हाला हेही माहितीये की प्रियानी कट कारस्थाना करून दादा वहिनींच्या संसारात विष कालवायचा प्रयत्न केला. आत्या, माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की ही गोष्ट तुम्ही वहिनींना जाऊन सांगा. आत्या, मी ह्या वहिनींना सांगायचा प्रयत्न केला पण त्यांनी माझं काहीच ऐकून नाही घेतलं. मी त्यांना हेही सांगण्याचा प्रयत्न केला की त्या हॉटेलमधल्या व्हिडिओ क्लिपमध्ये सुद्धा दादांचं प्रियावर प्रेम नाही हे स्पष्टपणे दिसत होतं. मी आईंनाही हेच सांगायचा प्रयत्न केला पण कुणीच माझं ऐकून घेत नाहीये. आत्या, हे बघा, तुम्हालाही हे सगळं माहितीये. प्लीज तुम्ही एकदा आईंना सांगून बघा, तुमचं नक्की ऐकतील त्या. काय ग, घरात गेल्या काही दिवसात तमाशा झाला नाही हे बघवत नाही होय तुला? अहो आत्या, मी चांगल्या कसं आहे ना, प्रिया सत्यजितच्या पिरमात होती आणि तिनं त्याला मिळवण्यासाठी काय काय केलं हे समजायच नाही ठाव आहे. मग आता ह्या मागच्या गोष्टी उकरून काढून तुला काय मिळणार आहे? हा, तिचा संसार चाललाय ना सुखानं, मग चालू दे की. प्रिया किती मनापासून संसार करते हे तुम्हालाही माहिती आहे आत्या. कसं आहे ना डुचके, आता तुला चांगलं ठाव आहे की तुझी या घरातली पत कमी झाली आहे, पण ती मिळवण्यासाठी दुसऱ्याचा बकरा करण्याची काय बी गरज नाही. अगं, तुला सत्यजितनं माफ केलं आहे ना, मग गुमान एका कोपऱ्यात पडून राहा की. आणि असं बी आमच्यापैकी तुला कोण बी काय बी बोलणार नाही. अन डुचके, तू जो गुन्हा केलायस ना त्यासाठी तुझं मुस्काटच फोडावं असं वाटतंय, पण आम्ही तसं करू शकत नाही ना. पण एक गोष्ट लक्षात ठेव, पुन्हा काड्या करण्याचा प्रयत्न केलास ना तर म्या तरी तुझं नक्कीच मुस्काट फोडीन. आत्या, हवं तर माझं मुस्काट फोडा, पण मी काय म्हणतेय ना ते प्लीज नीट ऐकून घ्या. प्रियाचा संसार मोडावा अशी माझी इच्छा नाहीच आहे, पण सत्यजित दादा आणि मंजिरी वहिनींचा संसार पुन्हा सुरळीत व्हावा याच्यासाठी तुम्ही मंजिरी वहिनींची बोलणं गरजेचं आहे. किमान आईंशी तरी बोला. प्रियाशी मला काही घेणं देणंच नाहीये, ती तिच्या कर्माने मरेलच. बस, लय बडबड ऐकून घेतली आम्ही तुझी. हे बघ डुसके, तू पोटूशी आहेस म्हणून मी काय करू शकत नाही. रिया चुकलेली आहेच, पण तिच्या बरोबर ह्या घरातला प्रत्येक माणूस चुकलेला आहे. वहिनी चुकले, म्या चुकले, सत्यजित बी चुकलाय. रिया या घरात नाही म्हणून तिच्या डोक्यावर समजा खापर फोडायचं ना आपण नामं निघालं व्हायचं, हे जमायचं नाही. आणि दुसके, हे समजा करून तू जर तुझा स्वार्थ साधत असशील ना तर म्या तुला हे करू द्यायची नाही, सांगून ठेवते. हो आत्या, ह्याच्यात अजिबात बोलायचं नाही. निघ इथून, निघ म्हटलं ना, निघ. आई, काय होतंय? अहो सासूबाई, ऐका, तुम्ही सासूबाई, आई बसा खाली. झाले झाले ग, काय झालं? कुठे गेलीस तू? धाप कशाने लागली तुला? अगं शाले, अगं बघत काय राहिलीस बाय, फोन कर डॉक्टरांनी. हो करते. शाले शाले, काय झालं? जीवाला फोन लावता तुम्ही. चल चल चल. हा, मी मुंडोळकरांच्या घरात बोलतेय. आमच्या आईंना परत मागच्यासारखा त्रास व्हायला लागलाय, तुम्ही जरा लवकर याल का घरी? हा प्लीज. हा, सावकाश सावकाश, हळू बस. आणि शांत हो. नेत्रा, नेत्रा, अगं फोन लावला का नाही? शांत हो, शांत. हे बघ, आता मला कळलं काय झालं. सरनाईक साहेब काय म्हणले काय? मंजिरीला परत घेऊन द्या, या घराला गरज आहे त्याची.
तिला परत हे बघ पोरी, मला कळतंय तुझा जीव का तुटतो या, हे समजतंय मला. ते सांगायची गरज नाही बघ. पण हे बघ, आता तू स्वतःच्या जीवाला जपलं पाहिजेस. सत्याच्या आणि मंजिरेच्या आयुष्यात जे भोग येणार आहेत ते त्यासनी भोगायलाच पाहिजेत. त्याला तू आणि मी काय करणार? हा? शुभ्रा, तुझं काय? तिच्या वाटेला या असले सत्य आहे बघ. शाले, जो तो आपल्या नशिबात येणारे भोग भोगत असतोय बघ, ते भोगल्याशिवाय मुक्ती नसते मिळत. हे बघ, आता तू फक्त स्वतःचा विचार कर. तू आई म्हणून स्वतःचं कर्तव्य पार पाडलंस का नाही? हा, आता जरा देवावर भरोसा ठेव. त्याच्या दारात अन्याय नाही बघ. आपली शुभ्रा निष्पाप, तुझी पुण्याई नक्की तिच्या कामाला येईल बघ. भरोसा ठेव, भरोसा ठेव पुरी. सॉरी, उशीर झाला मला. नाही नाही, मी लवकर आलो. म्हटलं तुला भेटण्याचा आनंद मिळेल तेव्हा मिळेल, वाट पाहण्याचा आनंद तरी मिळवा. तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं. बोलतोच आहे. तुम्ही जे बोलताय ते ऐकण्यासाठी मी माझ्या मुलीला घरी ठेवून इथे येण्याची काहीच गरज नव्हती. कशी आहे शुभ्रा? छान आहे. तिला घेऊन आली असतीस तर बरं झालं असतं. तुम्ही तिला भेटायला आमच्या घरी कधीही येऊ शकता. आणि फुकटात माझ्या बाबांकडून अपमान करून घेऊ शकता. माझ्या बाबांचे सुद्धा पुरेसे अपमान झालेत तुमच्या घरात. तुमचं घर, ज्या घरातली तुळस तू घराबाहेर पाऊल ठेवल्यानंतर उमलत नाही, कोमेजून जाते, ते तुमचं घर. ज्या माणसामुळे ते घर माझं होतं तो माणूस फक्त माझा कधीच नव्हता. असं नाहीये मंजिरी. जाऊ देत ना. या विषयावर चर्चा करणार असू तर मला काहीच इंटरेस्ट नाही. नाही, अजिबात नाही. इनफॅक्ट माझं तेच म्हणणं आहे, आपण नको उगाळूया पुन्हा ते सगळं. तुला ते गाणं होतं माहितीये, चलो एक बार फिर से अजनबी बन जाए हम दोन. विसरून जाऊया मागचं सगळं. अनोळखी होऊया पुन्हा एकमेकांसाठी. अनोळखी होऊया, पुन्हा एकमेकांना भेटूया, पुन्हा एकमेकांच्या प्रेमात पडूया. पुन्हा तुम्ही माझ्यावर संशय घेणार, पुन्हा माझी फसवणूक करणार,
पुन्हा हे सगळं म्हणजे असं म्हणतात की माणूस या जन्मात ज्या चुका करतो त्या चुका सुधारण्यासाठीच तो नवा जन्म घेतो. आपल्या या नात्याचा नव्यानं जन्म झाला तर त्या चुका पुन्हा होणार नाहीत. बोल ना मंजिरी. जे मेलंय ते पुन्हा नव्याने जन्माला यायला खूप वेळ जावा लागतो. झाडाचं पान जरी गळून पडलं तरी नवीन पालवी फुटायला अख्खं वर्ष जावं लागतं. तू सांगशील तितकी वर्ष थांबायला तयार आहे. पण ज्या झाडावर वीज पडते त्या झाडाला पालवी नाही फुटत ना. मंजिरी मी सत्यजित प्लीज, मी खूप प्रेम केलंय तुमच्यावर. तुमच्याशिवाय आयुष्य काढणं माझ्यासाठी सुद्धा खूप कठीण आहे. पण ज्या माणसावर मी इतकं प्रेम केलं त्या माणसाने माझा एवढा मोठा विश्वासघात केला ना जो मी कधीच पचवू नाही शकणार. पण म्हणून घटस्फोट. मी म्हटलं ना तू हवा तितका वेळ घे, विचार कर, पण प्लीज परत ये. म्हणजे प्लीज असं कायमचं तोडून नको टाकूस प्लीज. झालंय तुमचं बोलून, निघते मी. तुला काहीच बोलायचं नाही? नाही, येते.